विमानाचं कॉकपिट जिथे बसून दोन पायलट शेकडो प्रवाशांच्या जीवाचं रक्षण करतात। पण कल्पना करा, जर त्याच कॉकपिटमध्ये बसलेल्या एका व्यक्तीने शांतपणे हात पुढे केला आणि विमानाचं इंधन पुरवणारा स्विच चक्क ऑफ करून टाकला तर? तांत्रिक बिघाड नाही, हवामान देखील खराब नव्हतं, तर फक्त आणि फक्त एका मानवी कृतीने शेकडो जीव टांगणीला लागले। अहमदाबाद विमान दुर्घटनेत असाच एक धक्कादायक खुलासा समोर येतोय, ज्याने तपास यंत्रणांच्याही अंगावर काटा आणलाय। काय हा घातपात होता की वैमानिकाचं मानसिक संतुलन बिघडलं होतं? विमान आकाशात अतिशय स्थिर होतं, सगळं काही अतिशय सुरळीत चालू होतं, पण अचानक मास्टर फ्युएल स्विच बंद होतो आणि हे स्विच वैमानिकाने बंद केल्याचा अहवाल भारतीय तपास यंत्रणा तयार करत असल्याचा दावा इटालियन दैनिक कोरियर डेला सेराच्या एका वृत्तातून समोर येतो। तपासात असं आढळलेलं आहे की हे विमान तांत्रिक बिघाडामुळे कोसळलेलं नाहीये, तर ते पाडलं गेलंय, आणि ते सुद्धा कुण्या बाहेरच्या शत्रूने नाही, तर विमानाचा ताबा असलेल्या वैमानिकानेच। आंतरराष्ट्रीय मीडियामध्ये याला जाणीवपूर्वक केलेली कृती असं म्हटलं जातं। पण असा टोकाचा निर्णय घेण्यामागे नेमकं कारण काय असू शकतं? जेव्हा तपास पथकाने ब्लॅक बॉक्स उघडला तेव्हा त्यांना जे दिसलं ते अतिशय धक्कादायक होतं। इंधन स्विच हा अपघाताने बंद होणारा भाग नाहीये, त्यासाठी एक विशेष अशी प्रक्रिया असते। एक सुरक्षा कवच बाजूला करावं लागतं आणि नंतर ते स्विच बंद केलं जातं। म्हणजेच हे चुकून झालेलं नव्हतं। आता प्रश्न निर्माण होतोय वैमानिकाच्या मानसिक स्थितीवर। त्याला काही सिद्ध करायचं होतं का, की हे एक सुसाईड मिशन होतं, की कॉकपिटमध्ये वैमानिकांमध्ये काही वाद झाला होता? या प्रश्नांची उत्तरं आता इतिहासातील सर्वात भीषण विमान अपघातांच्या यादीमध्ये शोधली जातात। यापूर्वीही आपण पाहिलं, जर्मन विंग्स किंवा मलेशिया एअरलाइन्सच्या बाबतीत देखील असेच संशय व्यक्त केले गेले होते। पण भारतात अहमदाबादच्या भूमीवर असं काही घडणं हे आपल्या सुरक्षा यंत्रणेसाठी एक मोठं आव्हान आहे। जर वैमानिकानेच इंधन पुरवठा बंद केला असेल तर आपण ज्याला प्रवास समजतोय तो प्रत्यक्षात किती सुरक्षित आहे? अहमदाबाद विमान दुर्घटनेचं हे सत्य जितकं धक्कादायक आहे तितकंच ते सुन्न करणार आहे। अधिकृत तपास अजून सुरू आहे, पण समोर आलेले पुरावे एका भयानक अशा सत्याकडे बोट दाखवतात। तुम्हाला काय वाटतं? विमान वाहतूक क्षेत्रामध्ये आता वैमानिकांच्या मेंटल हेल्थ चेकअपचे जे नियम आहेत ते अधिक कडक करण्याची वेळ आली आहे का? तुमचं मत आम्हाला नक्की कळवा। आजच्या एपिसोडमध्ये इतकंच। पुन्हा भेटूयात, तोपर्यंत पाहत रहा, ऐकत रहा आणि सतर्क रहा। धन्यवाद।